देशावर कोण राज्य करेल? पूर्वीच्या काळी राणीच्या पोटी राजा जन्माला यायचा, राणी ज्याला जन्म घालायची तो राजा व्हायचा। तोपर्यंत या संविधानाचा सन्मान होत राहील आणि या संविधानाच्या प्रती आज आपण सगळे नतमस्तक होऊया। बाबासाहेबांचे या देशावर उपकार आहेत। जय भीम म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताला सर्वश्रेष्ठ संविधान दिले म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे मानले आभार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, या संविधानाने आपल्याला लोकशाही दिली, त्या संविधानाच्या प्रती नतमस्तक होऊया। जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत या संविधानाचा सन्मान होत राहील। 26 नोव्हेंबर 1949 ला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये संविधानाचं ड्राफ्टिंग पूर्ण होऊन ते संविधान आपल्या संविधान सभेने अंगीकारलं आणि 26 जानेवारी 1950 ला ते पूर्ण देशामध्ये लागू केलं। आणि म्हणून आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे की ज्या दिवशी आपलं संविधान तयार झालं आणि ज्या दिवशी आपल्या देशाने लोकशाही स्वीकारली आणि या देशावर कोण राज्य करेल तर जनता ज्याला निवडून देईल तेच या देशावर राज्य करतील, अशा प्रकारची लोकशाही आपल्या देशामध्ये या संविधानाने दिली। या संविधानाने प्रत्येक व्यक्तीला एक मताचा अधिकार दिला। तो गरीब असेल तरी एक मत, तो श्रीमंत असेल तरीही एक मत। आणि या संविधानाने सगळ्यात मूलभूत जर काही बदल केला असेल तर तो हा बदल केला की पूर्वीच्या काळी राणीच्या पोटी राजा जन्माला यायचा, राणी ज्याला जन्म घालायची तो राजा व्हायचा। पण आपल्या संविधानाने सांगितलं आता राजा हा राणीच्या पोटी जन्माला येणार नाही, तो मताच्या पेटीतून जन्माला येईल आणि मतदानाचा अधिकार आपल्याला दिला आणि त्या मताच्या पेटीतून आपला सेवक अशा प्रकारचा जन्म देण्याचा अधिकार हा आपल्याला मिळाला। आणि म्हणूनच ज्या संविधानाने या देशामध्ये लोकशाही रुजवली त्या संविधानाच्या प्रती आज आपण सगळे नतमस्तक होऊया आणि आज हा संकल्प करूया की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत या संविधानाचा सन्मान होत राहील आणि या संविधानाप्रमाणेच आमचं आचरणही असेल आणि आमचा राज्य कारभार देखील त्याच पद्धतीने चालेल।